हॅलो स्टुडंट, अगेन निको मॅम इज हिअर. आणि आज आपण काय पाहणार आहे ते ट्रूथ टेबल कसा कन्स्ट्रक्ट करायचा. जे आपण स्टेटमेंट्स पाहिले, बरोबर, स्टेटमेंट्स पाहिले, कनेक्टिव्हज पाहिले, त्यानंतर आपण त्याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये घेतलं, बरोबर. तर आता आपण काय करणार आहे, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा काढायच्या ते फाइंड आउट केलं. पण आज आपण काय करणार आहे तर तो ट्रूथ टेबल नक्की प्रिपेअर कसा करायचा. आपण तर ऑलरेडी काही ट्रूथ टेबल प्रिपेअर केलेत, म्हणजे जसं अँड गेटचा केला, ऑर गेटचा केला, इफ देनचा केला, इफ अँड ओनली इफचा केला. तसा आता ते स्टेटमेंट कंबाईन करून आपल्याला न्यू ट्रूथ टेबल काय करायचं, प्रिपेअर करायचं. तर आपला क्वेश्चन काय आहे, प्रिपेअर द ट्रूथ टेबल ऑफ गिवन स्टेटमेंट किंवा कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ गिवन स्टेटमेंट्स. तर पहा आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे पी अँड पी देन क्यू. सेकंड स्टेटमेंट आहे निगेशन क्यू अँड P and Q. Third statement है P or Q or negation P. Next है P and Q then R. P and Q or R. आता पहा, आतापर्यंत आपण काय पाहत होतो, P आणि Q हे दोनच स्टेटमेंट पाहत होतो, बरोबर. आता याच्यामध्ये लास्ट 2 एक्झाम्पल मध्ये R हा थर्ड पण एक आलेला आहे, बरोबर. थर्ड स्टेटमेंट पण एक घेतलेला आहे. ज्यावेळेस 2 स्टेटमेंट असतात पी आणि क्यू, त्यावेळेस आपल्याला माहितीये ट्रूथ व्हॅल्यूज आपण 4च घेत असतो. काय, पी साठी टी एफ एफ आणि क्यू साठी अल्टरनेटिव्ह टी एफ अशा घेत असतो. पण ज्यावेळेस आर येईल त्यावेळेस काय करायचं आपण त्या एक्झाम्पल मध्ये पाहूया. आता काय करायचंय, फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. काय तर फर्स्ट एक्झाम्पल पी अँड पी देन क्यू. आपल्याकडे किती स्टेटमेंट आहेत, 2 स्टेटमेंट आहेत. कनेक्टिव्हिटी किती आहेत, 1 and 2. 2 कनेक्टिव्हज ऑल्सो 2 स्टेटमेंट. मग आपण घेणार पहिलं स्टेटमेंट पी, सेकंड स्टेटमेंट क्यू, थर्ड काय दिलंय पी देन क्यू, आणि लास्ट जो आपल्याला फायनल जे आन्सर काढायचंय ते कशाचं काढायचंय, पी अँड पी देन क्यू. असा एक टेबल ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण ट्रूथ व्हॅल्यूज लिहायच्या. फर्स्ट पीच्या लिहिणार, काय पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी टी एफ एफ. त्यानंतर क्यूच्या लिहिणार, काय क्यूच्या टी एफ. त्यानंतर आपल्याला माहितीये कंडिशनल स्टेटमेंट मध्ये पी देन क्यू मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं असतं, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस टी एफ येतं त्यावेळेस ती व्हॅल्यू काय असते, एफ असते. अदरवाईज काय असते, ट्रू, बरोबर. पी देन क्यू साठी आपल्याला माहितीये ज्यावेळेस टी एफ येतं त्यावेळेस पी हा ट्रू असतो, क्यू हा फॉल्स असतो, त्याच वेळेस ती व्हॅल्यू फक्त काय असते, फॉल्स. अदरवाईज काय येते, ट्रू येतं, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, अँड गेट घ्यायचे. कुणाचं, दिस इज फर्स्ट कॉलम अँड थर्ड कॉलम सोबत. हा जो फर्स्ट कॉलम आहे आणि हा जो थर्ड कॉलम आहे ह्या दोन्हींचं अँड गेट घ्यायचंय. पी सोबत याचं अँड गेट घ्यायचंय. आपल्याला माहितीये अँड गेट साठी काय, टी अँड टी इज टी, टी एफ इज false, again ft is false, again ft is false. ज्यावेळेस तुम्ही अँड गेट घेता त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काय, ज्यावेळेस दोन्ही व्हॅल्यूज पी आणि क्यू म्हणजे पहिला स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट या दोन्हीच्या व्हॅल्यूज जिथे ट्रू असतील तिथेच फक्त काय येणार आहे, ट्रू. अदरवाईज काय येणार आहे, फॉल्स. आता बघा याच्यामध्ये इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे. याच्यामध्ये टी टी काय येणार आहे, टी टी एफ टी सगळे काय येणार आहे अँड गेट मध्ये, फॉल्स. देअरफॉर आपलं जे फायनल आन्सर आहे ते काय मिळालं बघा, आपलं स्टेटमेंट काय आहे, पी अँड पी देन क्यू. तर त्याच्यासाठी जो आपल्याला ट्रूथ टेबल मिळालेला आहे तो काय मिळालाय, टी एफ एफ. समजलंय. आपण सेम नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट काय पहा, निगेशन क्यू अँड पी अँड क्यू. सेकंड काय, सेकंड निगेशन क्यू अँड पी अँड क्यू. म्हणजे आपल्याला पहिलं तर पी स्टेटमेंटची गरज आहे, नंतर क्यू स्टेटमेंटची गरज आहे, अजून याच्यामध्ये निगेशन क्यू दिसतोय म्हणून आपल्याला निगेशन क्यू ची सुद्धा गरज आहे. त्यानंतर पहिला जे स्टेटमेंट आहे याच्यामध्ये ते काय, निगेशन क्यू अँड पी हे घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, याचं अँड गेट क्यू सोबत घ्यायचे, जे फायनल स्टेटमेंट आहे. काय आपलं फायनल स्टेटमेंट, निगेशन क्यू अँड पी अँड क्यू, राईट. आपण असा एक टेबल ड्रॉ करणार.
ज्याच्यामध्ये आपलं काय नेहमीप्रमाणे टी टी एफ एफ. क्यू साठी काय टी एफ टी एफ, राईट. आणि आता इथं काय करायचं आपल्याला क्यूचं निगेशन घ्यायचं. निगेशन म्हणजे काय, जर टी असेल तर टीचं निगेशन येतं एफ, एफ असेल तर एफचं निगेशन येतं टी, बरोबर. मग इथं काय ह्या क्यू, हा जो कॉलम आहे क्यूचा, हे जे स्टेटमेंट आहे क्यूचं, त्याचं निगेशन काय येणार, हा टी आहे तर इथं एफ येणार, हा एफ आहे तर इथे टी येणार, हा टी आहे तर इथं काय येणार एफ, हा एफ आहे तर इथे काय येणार टी येणार, बरोबर. आता आपल्याला अँड गेट घ्यायचंय कुणाचं, निगेशन क्यू अँड पी. म्हणजे अगोदर निगेशन क्यू अँड पी यांचं काय करायचंय अँड गेट घ्यायचंय. तर अँड गेटसाठी आपल्याला काय माहितीये, फक्त एक गोष्ट पाहिजे, जिथं टी आणि टी आहे तिथंच काय येणार आहे, फक्त ट्रू येणार आहे, बरोबर. तर इथंच पहिल्यांदा एफ आहे त्यामुळे ही व्हॅल्यू तर काय ट्रू येणार नाही, ही फॉल्स येणार आहे. तर टी आहे मग काय करणार, इकडे पण टी आहे का, आहे. टी अँड टी काय येणार ट्रू. एफ अँड एफ काय येणार एफ, आणि टी अँड एफ काय येणार आहे एफ येणार आहे, बरोबर. आपल्याला काय पाहायचं अँड गेट मध्ये, टी अँड टी ओनली दिस ट्रू अदरवाइज फॉल्स. आता आपल्याला काय करायचंय, दिस कॉलम निगेशन क्यू अँड पी याचा अँड गेट घ्यायचंय क्यू सोबत, बरोबर. दिस थर्ड कॉलम अँड गेट विथ सेकंड कॉलम, बरोबर. आपल्याला आलेला हा जो अँड गेटचा रिझल्ट आहे याचं परत अँड गेट घ्यायचं कोणासोबत, क्यू सोबत. तर आपण काय करणार, अगेन सेम आपल्याला माहितीये एफ अँड टी काय असतं, एफ टी अँड एफ काय असतं एफ, एफ अँड टी काय असतं एफ, आणि एफ अँड एफ काय असतं तर एफ. तर आपल्याला फायनल रिझल्ट मिळालेला आहे, सगळ्या व्हॅल्यूज आपल्या काय आलेल्या आहेत फॉल्स. तर परत एकदा सांगते पहा, आपल्याला स्टेटमेंट का दिलेलं आहे, निगेशन क्यू अँड पी ह्या स्टेटमेंटचं अँड गेट घ्यायचंय कुणासोबत, क्यू सोबत. निगेशन क्यू अँड पी अँड क्यू. तर आपल्याकडे दोन स्टेटमेंट आहेत आणि दोन कनेक्टिव्ह पण आहेत, बरोबर. तर आपल्याला काय करायचंय, दोन स्टेटमेंट आहेत तर आपण दोन स्टेटमेंट लिहिले जे पी आणि क्यू. आणि आपल्याला पी स्टेटमेंट आता सगळ्यांना माहिती आहे टी टी एफ एफ, क्यू स्टेटमेंट पण माहिती आहे टी एफ टी एफ टी एफ. आणि मग आपल्याला काय करायचंय, निगेशन पण इथे आलेलं आहे म्हणून आपण क्यू स्टेटमेंटचं निगेशन घेतलं. टी असेल तर एफ, एफ असेल तर टी, टी असेल तर एफ, एफ असेल तर टी, बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय, पहिलं स्टेटमेंट निगेशन क्यू अँड पी. तर आपल्याला अँड गेट माहिती आहे, ज्यावेळेस दोन्ही व्हॅल्यूज ट्रू असतील त्याच आणि त्याच वेळेस फक्त काय होतं तर येणारी रिझल्टंट व्हॅल्यू ही ट्रू येत असते. इथे पहिल्यांदाच फॉल्स आहे म्हणजे याची येणारी व्हॅल्यू ही फॉल्स असणार आहे. नेक्स्ट काय टी अँड टी, फक्त ही व्हॅल्यू ट्रू येणार आहे. एफ अँड एफ एफ असतो, एफ अँड टी किंवा टी अँड एफ ही काय असते फॉल्स असते. आता आपल्याला हे आलेला रिझल्ट याचा अँड गेट घ्यायचा आहे कुणासोबत, क्यू सोबत. तर अगेन सेम व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, टी आणि टी जिथं असेल फक्त तिथंच काय येणार आहे ट्रू येणार आहे, अदरवाईज काय येणार आहे फॉल्स. एफ टी फॉल्स, टी अँड एफ फॉल्स, एफ अँड टी फॉल्स, एफ अँड एफ फॉल्स. समजलंय. आता आपण थर्ड स्टेटमेंट पाहूया. थर्ड स्टेटमेंट हे पहिले तिन्ही स्टेटमेंट सिंपल आहेत जे की आपण युजली पाहिलेले आहे. आता दोन स्टेटमेंट वरून तुमच्या लक्षात आलेलं असेल थर्ड स्टेटमेंट काय आहे. बघा थर्ड स्टेटमेंट काय आहे, पी और क्यू अँड निगेशन पी, पी और क्यू अँड निगेशन पी. तर आपल्याला थर्ड साठी स्टेटमेंट किती आहेत, पी अँड क्यू हे दोन आहेत पण कनेक्टिव्ह वॉर अँड निगेशन आहे, बरोबर. आपण काय करणार, पी घेणार, त्याच्यानंतर तिथे क्यू घेणार, त्याच्यानंतर अजून काय दिसतंय निगेशन पी पण घ्यावा लागणार. त्यानंतर जे कंपाऊंड पहिलं स्टेटमेंट कंबाईन केलेलं आहे ते काय आहे पी और क्यू. त्यानंतर काय रिझल्टंट स्टेटमेंट पी और क्यू याच्यासोबत अँड गेट घेतलेलं आहे कुणाचं, निगेशन पीचं. अगेन सेम प्रिपेअर दी टेबल. आपण काय करणार, टेबल पहिलं पी स्टेटमेंट घेणार ऍज युजल, टी टी एफ एफ, क्यू टी एफ टी एफ. निगेशन पी म्हणजे याचं निगेशन घेणार, जिथे टी असेल तिथे एफ म्हणजे एफ एफ टी अँड टी. त्यानंतर काय करणार आपण ऑर गेट घेणार आणि ते आपल्याला माहिती आहे जिथे फक्त एफ एफ असेल तिथेच फक्त
एफ येणार आहे. अदरवाईज हे स्टेटमेंट काय असतं, ट्रू असतं. टी ऑर टी ट्रू, टी ऑर एफ ट्रू, एफ ऑर टी ट्रू आणि एफ ऑर एफ ओनली दिस फॉल्स. राईट. तर आपल्याला काय करायचं, हे आलेल्या स्टेटमेंटचं अँड गेट घ्यायचं निगेशन पी सोबत. तर आपण काय, फर्स्ट स्टेटमेंट हे घेणार, सेकंड हे घेणार. टी अँड एफ इज फॉल्स, टी अँड एफ इज फॉल्स, टी अँड टी ओनली दिस ट्रू अँड एफ अँड टी इज ऑल्सो फॉल्स. आले लक्षात. काय करायचं आपल्याला, फक्त जिथं टी अँड टी असेल तेच फक्त ट्रू येतं, अदरवाईज अँड गेट मध्ये सगळं काय असतं, फॉल्स असतं. आता फक्त महत्वाची गोष्ट काय आहे, जे फोर्थ आणि फिफ्थ एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय आहे, तर आर हे एक नवीन स्टेटमेंट इन्क्लूड झालेलं आहे. बरोबर. ते आपल्याला पाहायचंय की नक्की आर स्टेटमेंटसाठी मग काय व्हॅल्यूज आहेत, ज्या की ट्रूथ व्हॅल्यूज. पाहूयात आपण. बघा काय स्टेटमेंट आहे, पी अँड क्यू देन आर. हे फोर्थ स्टेटमेंट. आणि फिफ्थ स्टेटमेंट काय, पी अँड क्यू और आर. ठीक आहे. तर आपण आन्सर पाहूया, ट्रूथ टेबल पाहूया फोर्थ साठी. आपल्याला कोणाची गरज आहे, पी स्टेटमेंटची, नंतर क्यू स्टेटमेंटची, नंतर आर स्टेटमेंटची. आणि आपल्याला काय पाहायचंय, पी अँड क्यू आणि त्यानंतर याचं देन पाहायचंय, पी अँड क्यू देन आर. ओके. तर आता इथे चेंज होतो. इथे ज्यावेळेस स्टेटमेंटमध्ये आर येतो त्यावेळेस हे स्टेटमेंट थोडेसे लॉंग होतात. त्यावेळेस याच्या व्हॅल्यूज फर्स्ट 4 टाइम्स टी, त्यानंतर 4 टाइम्स एफ आणि यावेळेस टी हा टी एफ राहतो पण 2 टाइम्स टी टी एफ एफ टी टी एफ एफ आणि आर इथे अल्टरनेटिव्ह येतं, टी एफ टी एफ टी एफ टी एफ. बघा ज्यावेळेस स्टेटमेंटमध्ये आर नसतो त्यावेळेस आपण पी आणि क्यूच्या 4 व्हॅल्यू घेतो, टी टी एफ एफ टी एफ टी एफ. पण ज्यावेळेस स्टेटमेंटमध्ये आर येतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, 3 स्टेटमेंट्स लिहायचे असतात, पी क्यू आर. त्यासाठी पीच्या पहिल्या 4 व्हॅल्यूज ट्रू घ्यायच्या, नंतर ते 4 व्हॅल्यूज फॉल्स घ्यायच्या, त्यानंतर क्यूच्या पहिल्या 2 व्हॅल्यू ट्रू, नंतर 2 फॉल्स, नंतर 2 ट्रू, नंतर 2 फॉल्स आणि त्यानंतर आरच्या व्हॅल्यूज टी एफ टी एफ टी एफ टी एफ अशा घ्यायच्या. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, अँड गेट घ्यायचे आणि ते आपल्या सेकंडला जमतं. पी अँड क्यू काय येणार, टी टी इज ट्रू, टी टी इज अगेन ट्रू, टी एफ इज false, TF is false, FT is false, FT. आता इथे सगळे F आलेले आहेत त्यामुळे सगळे पुढचे काय येणार आहेत, फॉल्स येणार आहेत. FT false, FT false, FF false, अगेन FF false. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काय पाहायचंय, P and Q याचं काय करायचंय, देन कंडिशनल स्टेटमेंट कोणासोबत घ्यायचंय, आर सोबत घ्यायचंय. ठीक आहे. आपण काय पाहिलं, अँड गेट टी टी T, T and T is T, TF is F, TF is F, FT is F, FT is F, FF is F and FF is F. आता काय करायचं आपल्याला, देन कंडिशनल स्टेटमेंट घ्यायचंय कोणाचं, याचं यासोबत देन घ्यायचंय. म्हणजे काय, टी टी इज टी, TF is T. फक्त काय पाहायचंय, पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड जर फॉल्स येत असेल तरच हे जे कंडिशनल स्टेटमेंट आहे ते काय असतं, फॉल्स असतं. बरोबर. पहिलं काय आहे, टी टी काय येणार, टी टी एफ हे काय येणार, फॉल्स. नंतरचं टी आणि एफ टी इज ट्रू, एफ एफ इज ट्रू, राईट. नेक्स्ट एफ टी is true, next FF is true, next FT is true and next FF is also true.
ओनली दिस स्टेटमेंट इज फॉल्स. आलंय लक्षात? काय करायचं? TT is true, TF is false, FT is true, FF is true, FT is true, FF is true, FT is true and FF is also true. आलंय लक्षात? पण लास्ट स्टेटमेंट पाहूया. लास्ट फिफ्थ स्टेटमेंट P and Q or R. तर आपल्याला काय करायचंय की P सोबत Qचं अँड गेट घ्यायचंय आणि या दोन्ही घेतलेल्या अँड गेटचं R सोबत काय करायचंय? ऑर गेट घ्यायचंय. मग आपण काय करणार? अगोदर ऍज युजल P स्टेटमेंट लिहिणार, Q स्टेटमेंट लिहिणार, R स्टेटमेंट लिहिणार, त्यानंतर P अँड Q लिहिणार आणि त्यानंतर P अँड Q याच्यासोबत ऑर गेट मध्ये R लिहिणार. बरोबर? मग हे फर्स्ट काय? टी हवं तसं, त्यानंतर T F आणि F. राईट? त्यानंतर काय? फर्स्ट टू ट्रू, सेकंड F नंतर T नंतर F. राईट? त्याच्यानंतर काय? T F बरोबर? तर अँड गेट घ्यायचंय T आणि P आणि Qचं. फक्त जिथं T आणि T आहे तिथंच काय येणार आहे? ट्रू. म्हणजे T अँड T इज ट्रू. अगेन T अँड T इज ट्रू. आता इथे दोन ठिकाणी फॉल्स आहे म्हणजे हे फॉल्स असणार आहे. T अँड F फॉल्स, T अँड F फॉल्स आणि इथे सगळे F आहेत. त्यामुळे काय? सगळे स्टेटमेंट काय असणार आहेत? फॉल्स असणार आहेत. काय करायचंय? याच्यासोबत काय करायचंय? ऑर गेट घ्यायचे. ऑर गेट मध्ये आपल्याला काय बघायचंय? F कुठे दिसतंय? तिथंच फक्त काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. अदरवाईज हे स्टेटमेंट काय असणार आहे? ट्रू. बघा इथे एक FF येत आहे, इथे एक FF येत आहे आणि इथे एक FF येत आहे. याच व्हॅल्यूज काय येणार आहेत? फॉल्स येणार आहेत. बरोबर? बाकीच्या TT ही व्हॅल्यू ट्रू येणार आहे, FT ही व्हॅल्यू ट्रू येणार आहे, TF ही व्हॅल्यू ट्रू येणार आहे आणि TF ही पण व्हॅल्यू काय येणार आहे? ट्रू येणार आहे. आपल्याला ऑर गेट मध्ये काय बघायचं असतं? फक्त जिथं F आलेला आहे तीच व्हॅल्यू काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला लास्ट रिझल्ट मिळाला. बघा आपलं एक्झाम्पल काय होतं? P अँड Q और R. बरोबर? P अँड Q और R. ज्यावेळेस दोन स्टेटमेंट असतात त्यावेळेस इझी असतं. तिसरं स्टेटमेंट आल्यानंतर आपल्याला थोड्याशा व्हॅल्यूज वाढवाव्या लागतात. तर त्या व्हॅल्यूज काय होतात? ज्यावेळेस दोन स्टेटमेंट असतात त्यावेळेस काय असतं? P चा टेबल काय असतो? ओनली T F आणि F आणि Q चा टेबल काय असतो? T F. बरोबर? पण ज्या वेळेस R येतो त्यावेळेस आपल्याला ह्याच व्हॅल्यूज डबल करायच्या असतात. इथे 2 आहेत तर इथे काय करायच्या? 4 करायच्या आणि इथे 1 आहे ती काय करायची? 2 करायची. म्हणजे काय? तर Pच्या स्टेटमेंट मध्ये पहिल्या 4 व्हॅल्यूज ट्रू घ्यायच्या, नंतरच्या 4 व्हॅल्यूज फॉल्स घ्यायच्या. तसंच Q साठी पहिल्या 2 ट्रू, नंतर 2 फॉल्स, नंतर 2 ट्रू, नंतर 2 फॉल्स आणि R चे अल्टरनेटिव्ह TF असं घ्यायचं असतं. ठीक आहे? त्याच्यानंतर अँड गेट सगळ्यांना माहिती आहे. जिथं फक्त TT आहे, T अँड T त्याच वेळेस फक्त व्हॅल्यू काय येईल? ट्रू. अदरवाईज जिथे जिथे F येईल तिथे ती व्हॅल्यू काय येईल? फॉल्स येईल. ठीक आहे? आणि त्यानंतर आपण काय पाहिलं? आलेल्या रिझल्ट स्टेटमेंटचं R सोबत काय पाहिलं? ऑर गेट पाहिलं. बरोबर? तर ऑर गेट मध्ये आपल्याला काय पाहायचं असतं? जिथे दोन व्हॅल्यूज FF येतात, दोन्ही व्हॅल्यूज FF येतात तिथेच आणि तिथेच फक्त काय होतं? तर ती व्हॅल्यू फॉल्स येत असते. अदर बाकीच्या ठिकाणी ती व्हॅल्यू काय असते? ट्रू असते. इथे TT आहे तो ट्रूच येणार, FT ट्रू येणार, TF ट्रू येणार. फक्त FF अदर टाइम ही व्हॅल्यू काय येणार आहे? ट्रू येणार आहे. ठीक आहे? तर आज आपण काय पाहिलं की ट्रूथ टेबल कसे बनवायचे. बरोबर? दिलेल्या स्टेटमेंटचे ट्रूथ टेबल्स कसे बनवायचे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय पाहणार आहे? हे स्टेटमेंटला टॉटॉलॉजी,
कॉन्ट्राडिक्शन, कंटिंजन्सी असं कधी म्हणायचं. तर कधी म्हणणार आपण ते आपण नेक्स्ट स्टेटमेंट किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे.